तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहे, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. प्राप्तिकर विभागाचा स्वतंत्र नियंत्रण कक्ष राहणार 24 तास कार्यरत. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांची माहिती. खेडमध्ये शिंदे गटाला जोरदार धक्का. कांदोशी सुतारवाडीतील कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल. आरपीआय नेते जगदीश गायकवाड ऍक्शन मोडवर. पनवेलमधील भाजपच्या भ्रष्टाचाराचा वाचला पाढा. आणि महाडमधील पत्रकारांसाठी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीतर्फे हास्य योग. पत्रकारांनी घेतला हास्य योगाचा आनंद. पाहुयात सविस्तर वृत्त. विधानसभा निवडणुकांच्या काळात धनशक्तीचा गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने प्राप्तिकर विभागाने मुंबई या ठिकाणी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. हे नियंत्रण कक्ष आठवड्याचे 7ही दिवस 24 तास सुरू असेल अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी दिली आहे. या नियंत्रण कक्षाकडे नागरिक 180022 1510 या टोल फ्री क्रमांकावर किंवा 897616 6276 या व्हॉट्सअप क्रमांकावर आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर प्राप्तिकर विभागाद्वारे जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. भारत देश लोकशाही प्रधान देश आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे देशाचा कारभार पाहत असतात. आपले प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे. निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराच्या मताला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ही संकल्पना हाती घेत मतदान जनजागृती कार्यक्रम राबवून मतदारांना मतदानाचा हक्क आणि त्याचे मूल्य पटवून देण्यासाठी आंबेत सावित्री माध्यमिक विद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन म्हसळा तालुक्याचे तहसीलदार खाडे आणि त्यांचे सहकारी गटविकास अधिकारी जाधव तलाठी ठाकरे यांच्या वतीनं करण्यात आले. आंबेत ग्रामपंचायत हद्दीत मराठी शाळा, बस स्थानक परिसर ते सावित्री शाळा अशी जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, शालेय मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, प्रशासक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, शिक्षक वृंद, विद्यार्थी तसे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय घटनेने मला मतदान करण्याचा जो अमूल्य अधिकार दिला आहे, त्या अधिकाराचा कोणत्याही परिस्थितीत वापर करीन. मतदान करून आपला उमेदवार निवडण्याचा माझा फक्त अधिकार नसून ती माझी राष्ट्रीय जबाबदारी आहे. अशी शपथ घेतो की मी कोणत्याही भीतीपोटी लालसेपोटी मतदान करणार नाही. वाढेल म्हणजे मला तर भरपूर वेळा प्रश्न पडतो की दिव्या आगारला समजा एवढे पर्यटक जातात, श्रीवर्धनला जातात, हरिहरेश्वरला जातात, मग मसा किंवा आंबेत अशा ठिकाणी ते या मार्गाने जातात, तर इथे थांबेत का नाही? मग अशा ठिकाणी समजा आपण स्ट्रीट शॉपिंग डेव्हलप करू शकतो का, किंवा एखादा ट्रेक डेव्हलप करू शकतो का, किंवा त्या दृष्टीने आणखी टुरिझमच्या दृष्टीने आपण आणखी काय करू शकतो? वॉटर स्पोर्ट्स आहेत आपल्या इकडं, नदी उपलब्ध आहे, तर वॉटर स्पोर्ट्स किंवा इतर काय आपण ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी अंमलात येण्यासाठी आपण मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, त्या माध्यमातून आपण त्या गोष्टी मांडणं आणि त्या गोष्टी आपल्या विविध सभागृहामध्ये, विविध मंत्रालयांमधून त्या गोष्टी मंजूर करून आणून आपल्या भागाचा विकास करणं. आणि आपण जसं पोस्टरवर नमूद केलेलं आहे की आपलं मत आपलं भविष्य. जर आपलं भविष्य जर आपल्याला उज्ज्वल घडवायचं असेल, जर आपल्याला भविष्यकालीन विकास जर आपल्याला जास्त साधायचा असेल, आपल्या इथून हजारोंच्या संख्येनं लोक मुंबईकडे जातात किंवा बाहेर जातात, तर त्यांना इथंच चांगले रोजगार कसे भेटतील, किंवा बाहेरचे लोक इथंच येऊन म्हणजे रोजगार कसा त्यांना देऊ शकू,
अशा दृष्टीनं आपल्या पॉलिसीज इम्प्लिमेंट होण्यासाठी मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यातल्या पेण सुधागड रोहा मतदारसंघातून युवा आणि सक्षम उमेदवार म्हणून प्रसाद भोईर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रसाद भोईर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केली आहे. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, तळागाळातील जनतेशी नाळ जोडलेले असलेले प्रसाद भोईर यांची लोकप्रियता आहे. स्वतःच्या खिशाला कात्री लावून विकास कामे करणारा नेता म्हणून भोईर यांची विशेष ओळख झाली आहे. विकासात्मक दृष्टी आणि दांडगा जनसंपर्क तसेच प्रशासनाचा अनुभव याच्या जोरावर ते 100% जिंकून येतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांची उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. 23 ऑक्टोबर 2024 रोजी बुधवारी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कांदोशी सुतारवाडी गावाचे शिंदे गट युवा सेना शाखा प्रमुख अनिकेत चंद्रकांत कदम, श्रीकांत जाधव, महेश गांजेकर यांचा दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश झाला. याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख विजयराव जाधव, युवा सेना जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे, उपतालुका प्रमुख संजय तातोबा कदम, ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत कदम, पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिलारे, आस्थान विभाग प्रमुख विश्वास कदम, दिगंबर मोरे, कर्टेल ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्रीधर चव्हाण, सुकिवली ग्रामपंचायत सदस्य परेश जाधव, सचिन सकपाळ, मंदार शिर्के, किरण मोरे, स्वप्नील पाटील तसेच आजी माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ, शिवसैनिक, युवा सैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या साक्षी रावणांग यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय. हॉटेल विवेक येथे काल रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी बापू माप उपस्थित होते. उबाठा शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख साक्षीताई आणि माजी पंचायत समिती सदस्य होत्या. त्या आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी, त्यांचे सर्व ग्रामस्थ यांनी आज धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर त्यांना मी धन्यवाद देतो की आज पहिली सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या देखत मी साक्षीताईंचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि त्यांच्या भविष्याच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव येथील सरपंच मानसी पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्यांसह खासदार धैर्यशील पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे. काराव ग्रामपंचायत हद्दीतील बेरोजगार तरुणांना स्थानिक JSW कंपनीत नोकरी मिळावी तसेच नागरिकांच्या समस्या, प्रश्न मार्गी लागावेत यासाठी अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते, परंतु त्यांना योग्य न्याय मिळत नसल्याने भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे आणि भाजप कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने खासदार धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. काराव ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपमध्ये हा प्रवेश केला असल्याचं मंगेश पाटील यांनी सांगितले. मंगेशबाईंनी या ठिकाणी एक 4 ते 5 महिन्यापूर्वी आमची भेट झाली आणि त्यांनी काही गोष्टी या ठिकाणी सांगितल्या. खरं तर मला सुद्धा मंगेश पाटील कोण हे बघण्याची उत्सुकता होती. नाईक साहेब या JSW मुळे या पेण तालुक्याला फुलंही मिळाली आणि काही अडचणी मिळाल्या. त्या सर्वांचा लाभ आणि त्या सर्वांचा तोटा हा प्रामुख्याने 2 ग्रामपंचायतीला झाला. एक त्यातली डोलवी आणि एक या ठिकाणी असलेली गडप ग्रामपंचायत किंवा ताराव ग्राम. आज पक्षप्रवेशाच्या माध्यमातून आम्ही मंगेशभाईंच्या हितशत्रूंना एकच आवाहन करू इच्छितो. मंगेशभाई एकटे होते तिथपर्यंत तुम्ही त्यांना अनेक प्रकारे अनेक प्रकरणात घेरण्याचा प्रयत्न केलात आणि त्याला कटशहा देण्याचा प्रयत्न केला, पण आता एक लक्षात ठेवा, त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे. आज ते भारतीय जनता पार्टीचे सरपंच आहेत, सदस्य आहेत, भविष्यात पदाधिकारी होतील. त्यांच्या नादी लागताना थोडा विचार करा. दादांच्या विश्वासावर दादांचं नेतृत्व, संयमी नेतृत्व आणि स्वाभिमानी नेतृत्व, प्रामाणिक नेतृत्व आज आम्हाला अवगत झालेलं आहे. गेली 20 वर्ष मी एखाद्या पक्षात कार्यरत होतो, पण जेव्हा ग्राउंड लेवलला काम करताना अडीअडचणी काय असतात त्याचं जाणीव मला झालेली आहे. आणि या दादांच्या 4-5 वेळी बैठकीच्या याच्यात
दादांनी जे आम्हाला संयम दिलं, नेतृत्व करण्याची धुरा दिली आणि आमच्या काय अटीशटी आहेत त्यांना पाठबळ दिलं. या पाठबळाला आम्ही घेऊन आज भाजपच्या याच्यात सक्रिय होऊन तळागाळात आम्ही पोचून भाजपला कसं निवडून आणायचा आणि या विकास कामात भर कसा होईल त्याच्यावर आम्ही प्रत्यक्ष भार देऊ. यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट. नवीन स्टॉक उपलब्ध. शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजिअरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या. बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या. तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध. आमचा पत्ता बाजारपेठ, खेड. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली असून यात युवा सेनाही उतरली आहे. काल रायगड जिल्ह्यातल्या कर्जत पोसरी येथे युवा सेनेचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी युवा सेनेचे सचिव रुपेश पाटील यांनी युवा सेना पदाधिकारी आणि कॉलेज कक्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ही निवडणूक युवा सेनेच्या तरुण युवकांनी हातात घेतली असून महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा असे आवाहन सचिव रुपेश पाटील यांनी केले आहे. तर यावेळी अनेक तरुणांनी युवा सेनेत प्रवेश देखील केला. यावेळी युवा सेना उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अक्षय पिंगळे, उपजिल्हाधिकारी निखिल पाटील, युवा सेना खालापूर अधिकारी रोहित विचारे, कर्जत तालुका अधिकारी अमर मिसाळ, युवा नेते प्रसाद थोरवे, ॲडव्होकेट संकेत भासे आदींसह युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण नुसतं समोर बसलोय किंवा घरात बसलोय तर मी माझ्या शिवसेना पक्षाचा, मी माझ्या युवा सेना पक्षाचा 1 तास प्रचार मी कसा मोबाईलच्या माध्यमातून करू हे आपण जेव्हा ठरवा आणि हे आपण स्वतःपासून सुरुवात कराल त्यावेळेला मला असं वाटतं की आमदार, खासदार हे आपले नक्कीच निवडून येणार. आणि ही जी विधानसभा आहे, आता माझ्या सगळ्याच वक्त्यांनी, पुढच्या अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं, प्रसाद छान बोलला, अमर बोलला, त्यांनी अगदी अचूक माहिती सांगितली की इथे किती काम झालंय. राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपासाठी रस्सीखेच सुरू असतानाच नवी मुंबईसह रायगड जिल्ह्यामध्ये मात्र सर्वच विधानसभा क्षेत्रात तिहेरी किंवा चौरंगी लढतीच्या तयारीत उमेदवार आहेत. यामध्ये RPI 1956 पक्षाचे कोकण विभाग अध्यक्ष जगदीश गायकवाड यांना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. त्यांनी भाजपाच्या वतीनं कशा पद्धतीने पनवेल महानगरपालिकेत भ्रष्टाचार करण्यात आलाय याचा पाढाच वाचून दाखवलाय. पनवेल उरणमधील भाजपच्या नेत्यांवर आक्रमकता दाखवली. तसेच काही दिवसांपूर्वी जगदीश गायकवाड यांची उमेदवारी पक्षाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी पनवेलसाठी जाहीर केली होती. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 29 असल्यामुळे 28 तारखेला यावर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. शहाजी पाटलाकडे काल पकडले शहाजी बाबू पाटील, काय डोंगर, काय झाडी पकडले, 15 कोटी त्याच्या 2000च्या पण नोटा होत्या. त्याला अटक केलं पाहिजे की नाही? नाही. म्हणजे या देशात, या राज्यात जी हुकुमशाही चालली, ईडी काढीनं सरस बॉडी, ईडी आम्हाला माहितीच नव्हती. ईडी लोकांना लावायला लागले, लोकांना मोका लावायला लागले, कोका लावायला लागले. आणि याच्यामुळे ही लोक जी उलटी झाल्यात, भाजपवरती जी लोक उलटी झाल्यात त्याची ही मूळ कारण आहे. आता गणेश नायकाच्या मुलांनी पक्ष सोडलाच नसता. सोडायची गरज काय? आमदार तर असा पण होऊ शकतो, इंडिपेंडेंट होऊ शकतो, एवढी ताकद आहे त्यांची. म्हणजे ही जी परिस्थिती आहे ही भ्रष्टाचाराची आणि पनवेलमधला भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाची सगळी कामं आहेत. ती माझ्या समोर रोड चालू आहे, हा देशमुखांचं, म्हणजे सगळी त्यांचीच कामं आहेत. कामं बाहेरच्या गरीबाला नाही. 288 कॉन्ट्रॅक्टर देशोधडीला लागल्यात पुरं, जी एटो अग्रीमेंटवर काम करायची शिडकोत, ही सगळी माझी आगरी कराडी पुरं. याची परिस्थिती त्यांची बघा. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील पाथरशेत येथील श्री भैरवनाथ मंदिरावर असलेला कळस हा 22 ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला असून हा कळस नेमका कसा कोसळला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याच रात्री ढगांचा गडगडाटासह पाऊस झाला आणि मंदिरावर वीज कोसळली असावी असा अंदाज वर्तवण्यात
आला असून गावचे पुजारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास पूजेसाठी मंदिरात गेले असता त्यांना हा सगळा झालेला प्रकार दिसला आणि त्यांनी तात्काळ गावात जाऊन ग्रामस्थांना याची माहिती दिली आणि लगेचच कोलाड पोलीस ठाणे येथे सांगितले. घटनेची माहिती मिळताच तात्काळ कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या टीमने पाथरशेत गावात जाऊन मंदिराची पाहणी केली. यामध्ये मंदिराचं प्रचंड नुकसान झाल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली असून घटनेचा पुढील तपास कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस करत आहेत. अतिशय प्राचीन मंदिर आणि जागृत देवस्थान असल्यामुळं लोकांचं थोडंसं मंदिर तुटल्यामुळं कुणी त्या व्यक्तीने तोडला असावं याच्यावरती सुरुवातीला त्याच्यावरती फोकस देण्यात आला. पण नंतर या निष्कर्षावर त्या मध्यरात्री खूप पाऊस असल्यामुळं आणि विजांचं कडकडट असल्यामुळं कदाचित विजेचे एक दोन स्फोट झाले मोठे आणि कदाचित त्याच्यातला एखादा स्फोट त्या मंदिरावर आला असावा आणि त्याच्यातून आणि त्याला लोखंडाचं काही साहित्य जोडलं असल्यामुळं त्याच्यातून हे बाकीच्या ठिकाणी त्याला क्रॅक गेले असावेत. या निष्कर्षापर्यंत आम्ही ग्रामस्थ आलेला आहोत. पोलिसांकडे तसा पद्धतीचा तपास आहेच चालू. या दोन प्रकारामध्ये कुणी वैयक्तिक केलेला आहे की विजेपासून किंवा नैसर्गिक आपत्ती आहे, तर अशा प्रकारची ही घटना आहे. पोलिसही तपास चालू आहे आणि या दोन्ही तपासातून योग्य असा निर्णय केला जाईल. आणि दुसरा मुद्दा नैसर्गिक आपत्ती असेल तर आम्ही त्या प्रशासनाला विनंती करू त्याचा पंचनामा करून या मंदिराची पुनर्उभारणी करण्यास शासनाने आम्हाला मदत करावी. 23 तारखेला मी मंदिरात आलो 8 वाजता. मंदिर खोलला तर लाईट बिट्टी सगळ्या पट्ट्या पडलेल्या, मंदिराची तोडफोड झालेली. नंतर गावात गेलो, ग्रामस्थांना सांगितलं, आले ते नंतर पोलीस कंप्लेंट केली. 23 तारखेला सकाळी 8:30-9च्या सुमारास आमचे गावचे पुजारी सहादेव खिलुकोदे यांनी गावामध्ये आमच्या घरी येऊन ज्यावेळेला मंदिराची तोडफोड झालेली व नासधूस केलेल्याचा त्याला संशय आला म्हणून त्यांनी ज्यावेळेला गावाळ्यानं आम्हाला बोलवले ते आम्ही पाहणी केल्याच्यानंतर आम्हालासुद्धा त्याच्यामध्ये थोडासा डाऊट आल्यामुळं आम्ही कोलाड पोलीस स्टेशनला खबर दिली. कोलाड पोलीस स्टेशनचे KPI मोहिते साहेब ना, मोहिते साहेब येऊन त्यांनी पाहणी केली की हा विजेचा शॉक लागूनच याचा तोडफोड झालेली आहे आणि तो या निष्कर्षापर्यंत आम्ही आता आलो आहोत. जागतिक दर्जाचे उत्पादन करणाऱ्या महाड MIDC येथील सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतर्फे पत्रकार स्नेह मेळावा आणि संवाद सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून हास्ययोग प्रशिक्षक मकरंद टिल्लू हे उपस्थित होते. मकरंद टिल्लू यांनी हसण्यातून जीवनाला एक नवी दिशा मिळत असल्याचे सांगताना आनंदी वातावरणामुळे माणसाच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या सहजरित्या सोडवण्यासाठी मदत मिळते. त्यावेळी त्यांनी हास्यातून ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रात्यक्षिके करून दाखवली. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घराण्यात हास्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सादर होत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत लाखो लोकांना आनंदी जीवनाचा मूलमंत्र मिळाला, त्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत असल्याचं टिल्लू यांनी सांगितलं. यावेळी महाडमधील पत्रकारांबरोबरच उपस्थित असलेल्या सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या व्यवस्थापकांनी या हास्य योगाचा आनंद घेतला. नळांसाठी काम करायचं, पण घरामध्ये येणारं पाणी ज्या धरणात येतं त्या धरणातलं पाणी नळातनं जातं. या सॉल्व म्हणजे आपलंच पाणी नळातनं वाहून जातं. आपण म्हणतो आपलं काय जाते, बघ किती वेळेपण आहे, आपलंच पाणी जातंय. मग आम्ही काय करू, शाळा कॉलेजच्या मुलांना सांगतो गळके नळ तुम्ही शोधा, लागतील तेवढे नळ मी तुम्हाला देतो आणि नंतर त्यांना प्लंबर काका देऊन मुलांच्या सहकार्याने नळ आम्ही बदलून घेतो. बदलले कोणी नळ, मुलांनी विचार कोणाचा बदलला त्यांचा. एक नळ बदलता बदलता पाणी वाचवणार एक मन तयार झालं. 40,000 जास्त लोक याच्यामध्ये सहभागी झाले, पोरं सहभागी झाले. 200 जास्त शाळा कॉलेज आले आणि आतापर्यंत या टीमने मिळून 30,000 जास्त गळके नळ बनवले. 30,000 ठिकाणी ठाण्याच्या कलेक्टरनी मला प्रश्न विचारला की महाड सारख्या ठिकाणी एवढा पाऊस पडतोय आणि तिथं तू वॉटर कन्झर्वेशनचा प्रोजेक्ट कसा काय करतेय. तर मग त्यावेळेस आन्सर असं दिलेलं होतं की जे पाणी येते, पाऊस येतोय पण ते पाणी जमिनीमध्ये मुरत नाही, हे जमिनीमध्ये मुरवण्यासाठी हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि त्याचा हा सक्सेस आहे. त्याच्यामुळे आपली ही केस स्टडी नॅशनल लेवलला जाऊन सिलेक्ट झालेली होती आणि CSR एक्सलन्स अवॉर्ड आपल्याला या ठिकाणी मिळाला होता.
तसंच रोटरी जे आहे नॅशनल लेवलचा, त्यांनी सुद्धा ह्या पाण्याच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला ॲप्रिशिएट केलेलं होतं. रायगड जिल्ह्यातल्या पेण खोपोली मार्गावरील सावरसई गावच्या परिसरात राजू पिचिका यांच्या नायरा पेट्रोल पंपाचे उद्घाटन खासदार धैर्यशील पाटील यांच्यासह राजू पिचिका यांची कन्या यांच्या हस्ते करण्यात आले. वाहनधारकांची संख्याही वाढत चालली आहे. पेण शहरासह ग्रामीण भागातील वाहनधारक या मार्गावर प्रवास करीत असताना पेट्रोल पंप नसल्यानं पेट्रोल संपल्याने गैरसोय निर्माण होत होती. त्यामुळे सर्वांना सोयीचे व्हावे या दृष्टीने हे पेट्रोल पंप सुरू करण्यात आले असल्याचं राजू पिचिका यांनी सांगितलं. यासह बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन, AC सह इतर 101 भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. सिने कलाकार प्रशांत दामले कोकण दौऱ्यावर असताना त्यांच्याबरोबर माझे कोकणचे ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी चिपळूण येथील एका प्रयोगादरम्यान संवाद साधला. चिपळूणमधील रसिकांना शुभेच्छा देऊन प्रशांत दामले यांनी अनेक गुपितं उलगडली आहेत. एक होता गोकुळातला माधव, ज्याला तिथले लोक शोधत होते. गेला माधव कोणीकडे. आणि एक आहे सदा हरित असलेला माधव, जो आत्ता आपल्यासोबत आहे. ते आहेत आपल्यासोबत प्रशांत दामले. आज इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या मंचावर त्यांचा प्रयोग होतोय, गेला माधव कोणीकडे. आणि सदा हरित, सदा हसमुख चेहरा आज माझं कोकणच्या भेटीला आलेले आहे. साहेब नमस्कार, आज तुमचं स्वागत आहे. नमस्कार. माझं कोकणच्या चॅनलला तुमचंही स्वागत आणि तुम्हाला सगळ्या रसिक तुमच्या प्रेक्षकांनाही माझा नमस्कार. चिपळूणच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या या मंचावर यापूर्वी देखील तुम्ही अनेक नाटकं केलेली आहेत. आताचे देखील प्रयोग तुमचे हाऊसफुल होत आहेत. काय रहस्य आहे चेहऱ्यावरची ही स्माईल पूर्वी 20, 25 किंवा 50 वर्षापासून आतापर्यंत तशीच्या तशी टिकून आहे? नाही, हे आवडतं काम परमेश्वराच्या कृपेने छंदाचं माझं व्यवसायात रूपांतर झालेलं आहे. आवडतं काम आहे, त्यामुळे आवडतं काम आपण हसतमुखाने आणि कितीही वेळ करू शकतो, हेच रहस्य आहे. आणि दुसरं, रंगमंचावर आल्यानंतर रसिकांचा प्रतिसाद हे आमचं टॉनिक आहे. लोक म्हणतात की पूर्वीची म्हणजे जवळजवळ 40 वर्षाचा एखादा युवक असेल त्यांनी तुमची नाटकं बघितलेली असेल, 70-80 वर्षाचा एखादा माणूस असेल त्यांनी तुमची नाटकं बघितलेली, तीच एनर्जी आत्तापर्यंत टिकलेली आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव तसेच आहेत. 63 वय असं ऐकायला मिळालेलं आहे, माहीत नाही खरं की खोटं. आणि आजच्या प्रयोगाबद्दल काय स्पेशालिटी सांगाल? चिपळूण हे माझ्यासाठी खूप आवडतं सेंटर आहे. मला आठवतं 83-84 मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा इथं टूरचा दौरा केला होता, तर तो दौरा आमचा असाच नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होता. आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नॉर्मली त्यावेळी पाऊस पडायचा नाही, पण त्यावेळी खूप पाऊस पडला. पहिला महाडला झाला, मग चिपळूणला झाला. आणि पावसामुळे प्रयोग रद्द होत आहेत असं दिसायला लागलं. त्यामुळे हे लेफ्टला जो ओपन एरिया तुम्हाला दिसतोय तिथे आम्ही सत्यनारायणाची पूजा घातली होती. म्हणजे मला अजूनही आठवतं, 9:30चा प्रयोग होता. आम्ही 7:30 वाजता गडगडाट सुरू झाला. आमची पूजा इथे येऊन आम्ही इमानदारीत पूजा घातली होती सत्यनारायणाची. आणि 8 वाजता सगळा गडगडाट थांबला, पाऊस निघून गेला आणि त्या दिवशी आमचा प्रयोग झाला. आणि त्यानंतर पुढचे सगळा पूर्वी कसे 15-15 दिवसाचे दौरे असायचे, 15-17 दिवसाचे दौरे असायचे. त्यामुळे सुरुवात आमची चिपळूणपासून झाली आणि तिथपासून जो पाऊस गेला तो आमच्या शेवटच्या प्रयोगापर्यंत आम्हाला पाऊस लागला नाही. सत्यनारायण पावला. तर चिपळूण मुळात कसं आहे की महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात गेलात किंवा भारताच्या किंवा जगाच्या कुठल्याही भागात गेलात की नाट्यरसिक जो आहे ना, त्याचा IQ मध्ये काही फरक पडत नाही. जे नाटक पाहतात त्याला नाटक कसं पाहायचं याचे माहिती असतं.
आणि त्यामुळे बारीक बारीक गोष्टी त्याच्या बरोबर लक्षात असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मराठी नाटकाची परंपरा ही कायमस्वरूपी पुढे अनेक वर्ष चालूच राहणार आहे. अनेक गोष्टी झाल्या, टी व्ही आले, इंटरनेट आलं, आता कोविड येऊन गेला. कोविडमध्ये लोकांच्या सवयी बदलतात की काय असा मला संशय आला. पण नाही, मराठी नाटकाचा प्रेक्षक हा अतिशय दिलदार आहे आणि ते येऊन बघतात नाटक. चिपळूणमध्ये आजचा तुमचा जो प्रयोग आहे, आम्ही काल कुठल्या तरी सागर न्यूजपेपरमध्ये आम्ही वाचलं की 63वा प्रयोग आहे आणि हा शेवटचा प्रयोग आहे. काय नेमकं त्यातलं रहस्य काय? नाही, हा 63वा प्रयोग नाही आहे. कसं झालं आहे की मी प्रत्येक सेंटरला, महाराष्ट्राच्या प्रत्येक सेंटरला मी एक शेवटचा प्रयोग करत चाललेलो आहे. मी आता कोकणातला मी महाड केला, रत्नागिरी केला आणि चिपळूण केला. त्यामुळे हे 3 प्रयोग कोकणातले झाले. हे आता इकडचा चिपळूणमधला हा शेवटचा प्रयोग आहे या नाटकाचा. ह्या चिपळूणमधला हा शेवटचा प्रयोग आहे. आता मुंबईत गेल्यानंतर मग मुंबईचे काही प्रयोग आहेत, पुण्याचे काही प्रयोग आहेत, त्यानंतर सातारा शिल्लक आहे, त्यानंतर नागपूर शिल्लक आहे, मराठवाडा शिल्लक आहे. असे जे काही मोजके काही प्रयोग शिल्लक आहेत, 15-20 प्रयोग, ते करून मग नाटक मी बंद करणार आणि नवीन नाटकाची तयारी ऑलरेडी सुरू झालेली आहे. तुमच्या पाठोपाठ संकर्षण कराडे तुमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. ते देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. तुमच्या पाठोपाठ त्यांचे जेव्हा प्रयोग होतात चिपळूणमध्ये तेही हाऊसफुल होतात आणि त्यांच्या कलाकृतीमध्ये तुमची थोडीशी झलक दिसते. काय जादू केले त्यांच्यावर? नाही, जादू नाही केली ती. आम्ही दोघांनी एकत्र काम केले 300-400 प्रयोग. त्यामुळे काय करायचं नाही हे मला जसं कळलं तसं त्यालाही कळलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मुळात दुसरी गोष्ट अशी आहे की एक मराठी नाटकाचा जो प्रेक्षक आहे ना, म्हणजे मुळात मराठी इंडस्ट्री जी आहे ती सर्व्हिस इंडस्ट्रीच्या वरची आहे. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हॉटेल येतं, बरोबर. हॉटेलमध्ये आपण आधी जातो, खातो आणि मग पैसे देतो. इथे आधी आम्ही पैसे घेतोय. त्यामुळे आमची विश्वासार्हता कमावणं आणि ती टिकवणं आणि ती वाढवणं हे कलावंत म्हणून आमचं काम आहे. त्यामुळे काढलेल्या तिकिटाचं पुरेपूर दाम वसूल व्हायलाच पाहिजे याची जबाबदारी आमची आहे. आणि मला असं वाटतं की टिकून काम करायला लागतं. कमी जास्त होत राहतं, परफॉर्मिंग आर्ट आहे, काही चुका होत राहतात, पण तीच चूक परत करायची नाही असं आपण एकदा डोक्यात ठेवलं की आपल्याला नवीन नवीन चुका करायला मुभा मिळते आणि आपल्याच सुधारणा होते. आणि मराठी रंगभूमीवर काम करण्यात एक वेगळी मजा आहे. लोकांचे आशीर्वाद असतात, समोरून लोक सांगू शकतात तुमच्या ह्या चुका आहेत, तुमच्या ह्या गोष्टी चांगल्या आहेत. आपल्याच सुधारणा व्हायला मराठी रंगभूमी उत्तम आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेची शाखा चिपळूणमध्ये आहे. तुम्ही आता आलेत, आढावा घेतलात, नवीन कलाकारांना इथे वाव मिळतो. काय संदेश द्याल नवीन उभरत्या कलाकारांना किंवा छोट्या कलाकारांचा रंगभूमी दिनानिमित्त कार्यक्रम झाले, खूप चांगले प्रयोग सादर झाले, त्या कलाकारांसाठी काय संदेश द्याल? बालरंगभूमी ही व्यावसायिक रंगभूमीचा पाया आहे. त्यामुळे बालरंगभूमीवर बळ देणं किंवा बळ मिळणं ही व्यावसायिक रंगभूमीसाठी उत्तम गोष्ट आहे. बालरंगभूमी तिथून पुढे यायचं, मग मग त्यानंतर पॅरल रंगभूमी, समांतर रंगभूमी आपण म्हणतो, तिथे काही वर्ष काम करायचं. मग मराठी व्यावसायिक रंगभूमी. व्यावसायिक रंगभूमीला तुम्ही स्टेपिंग स्टोन म्हणून वापरू नका असं माझं म्हणणं आहे. तुम्ही त्याला तुमची पायाभरणी करण्याचा ही जागा तुमची पायाभरणी करण्याची आहे. म्हणजे 10वीच्या परीक्षेच्या आधी आपण पुस्तक वाचतो की नाही, मग परीक्षा देतो, तशी इथे रोज परीक्षा दिली तुम्ही किंवा द्यायची संधी मिळाली तुम्हाला, तर मला असं वाटतं तुम्ही कलावंत म्हणून प्रगल्भ होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सर्व कलावंतांना मी सांगू इच्छितो, तुमचं शिक्षण पूर्ण करणं फार गरजेचं आहे. कारण हे आहे आळवाचं पाणी. त्यामुळे प्रत्येकाला यश मिळेल अशातला भाग नाही. त्यामुळे त्यांचं शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे. आणि मग त्यानंतर तुम्हाला जे काय करायचं तर स्वतःसाठी 3 वर्ष घ्या, 4 वर्ष घ्या, पण उत्तम शिक्षण झाल्यानंतर किंवा शिक्षण घेता पण आपण इंटर कॉलेज कॉम्पिटिशन करतो, हे सगळं चालू ठेवा. पण शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण आपण मध्यमवर्गीय त्या पद्धतीनेच आपल्याला काम करावं लागतं. प्रयोगाची वेळ होत चाललेली आहे. जाता जाता येत्या निवडणुकीसाठी मतदारांना किंवा सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला काय संदेश द्या? नवीन संदेश असाच देईन की आता विधानसभेचं मतदान आहे, 20 नोव्हेंबरला मतदान आहे. तर सर्व लोकांना, सर्व मंडळींना मी आग्रहाची विनंती करीन की मतदान हे करायलाच पाहिजे. मतदान हा आपला हक्क आहे. जर मतदान केलं तरच आपण जाब विचारू शकतो. आम्ही मतदान केलेलं आहे. त्यामुळे सर्व मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी आवर्जून मतदान करायला पाहिजे. 20 नोव्हेंबरला मतदान करा आणि मग कुठे जायचं तुम्ही जा. नाटकाच्या प्रयोगाची वेळ झालेली आहे, फार वेळ घेऊ शकत नाही. दामले साहेबांना पुढच्या प्रयोगासाठी शुभेच्छा देऊया. इथेच थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट सन्या दवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण.
यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.